जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीवरती आपण जनता उमेदवार यांच्याशी संवाद साधत आहोत. आज आपण गुणवरे गटामध्ये असताना या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. तर नमस्कार काका, आपलं सातारा सम्राट चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपलं नाव सांगायचं. नमस्ते. माझं नाव रामदास शेंडगे, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी फलटण तालुका. आपल्या गुणवरे गटामधील जे तुमच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल आपण काय माहिती सांगू शकतो? आज या ठिकाणी गुणवरे गटातून ऋतुजा अभिजित जगताप आणि गुणवरे गणातून वनिता दाना जाडव या दोन्ही उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, भारतीय जनता पार्टी, RPI युतीतून ही निवडणूक लढवली जात आहे. आता तुम्ही सांगितले की ते जगताप म्हणून उमेदवार आहेत, तर त्यांची पहिली राजकीय पार्श्वभूमी काय आहे जगतापांचे उमेदवार? ऋतुजा जगताप यांचे मालक अभिजित जगताप हे गोकुळी गावचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांचे सासरे देखील सोसायटीचे, गोकुळी सोसायटीचे चेअरमन होते. एक राजकीय वारसा लाभलेलं हे कुटुंब आहे आणि अभिजित जगताप असतील, ऋतुजा जगताप असतील, या तरुण चेहऱ्यांना आदरणीय रणजितदादा, आमदार सचिनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून, शिवरूपराजे असतील, या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपण हा प्रचार करत असताना होम टू होम आपण प्रचाराला जात आहे, तर आपल्याला जनतेचा प्रतिसाद कसा आहे? जनतेच्या मनात एकच आहे, कैलासवासी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके विकास पुरुष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारांना आणि एका विकासाकडे बघून, महाराष्ट्र शासनाची असलेली धोरणं बघून लोक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. लाडकी बहीण योजना असेल, PM किसान योजना असेल, त्याचबरोबर शेतीचं वीज बिल माफ केलेलं असेल, त्याचबरोबर अनेक योजना या सरकारने ज्या राबवल्या आणि त्याचबरोबर बांधकाम कामगार योजना असेल, या बांधकाम कामगार योजनेतून आमच्या सरडे गावामध्ये जवळजवळ 100 पेक्षा जादा कुटुंबांना भांडी वाटप असेल, गिरण वाटप असेल, या माध्यमातून सुविधा दिलेल्या आहेत. त्यामुळे या निश्चितच सरकारचं काम चांगलं असल्यामुळं लोकांचा मनातून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्याचबरोबर घड्याळ चिन्ह, जी दादांना खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर लोकांच्या मनात आहे की आम्ही दादांच्या घड्याळाकडे बघून, दादांकडे बघून आणि विकासाला बघून या ठिकाणी घड्याळासाठी मतदान करतोय. हे आपल्या गुणवरे गटातील विकास कामांबद्दल आपण काय माहिती सांगू शकता किंवा आपला जाहीरनामा काय आहे विकास काम? गुणवरे गटासाठी आदरणीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये कोटी, 1-1 कोटी, 4-4, 5-5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयाभाऊ यांनी देखील या तालुक्यासाठी भरीव योगदान दिलेलं आहे. आमच्या सरडे गावात पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी 3,66,00,000चा रस्ता मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर गुणावरे असेल, साठेपाटा असेल, मटाचीवाडी असेल, खटकेवस्ती असेल, आसो असेल, पवारवाडी, शिंदेनगर, जाधववाडी, तामखडा, या सर्वच भागामध्ये विकासाचं एक मोठं जाळं आणि तालुक्यातच, संपूर्ण तालुक्यामध्ये आदरणीय दादांच्या माध्यमातून, सचिन पाटलांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी दादांनी देखील खासदारकीच्या काळामध्ये आणला नाही. तीच पद्धत, तीच रोटेशन आमदार सचिन पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. निश्चितपणे गुणवरे गट असेल, गण असेल, संपूर्ण गावांचा, तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आता शेवटी 10 पक्ष बदलणाऱ्याच्या मागे जायचं का ठामपणे पक्षाबरोबर असणाऱ्या माणसांच्या मागे जायचं हे लोकांनी ठरवले. कारण या फलटण तालुक्यातील विरोधी गट असेल, तो प्रत्येक पंचवार्षिकला माझ्या माहितीप्रमाणे 6 महिन्याला पक्ष बदलतोय. त्यामुळे लोकांचं त्यांच्यावरती विश्वास उडालेला आहे आणि निश्चितपणाने कैलासवासी अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून झालेली विकास कामं असतील, फलटण तालुक्यात असतील, बारामती तालुक्यात असतील, या विकासाच्या जोरावरती निश्चितपणाने संपूर्ण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट, RPI यांच्या माध्यमातून उभा असलेलं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी जे सर्व उमेदवार आहेत, या सर्व उमेदवारांना भरघोस मताने लोक निवडून देणार आहेत. निश्चितपणाने विरोधी गटाचं डिपॉझिट सुद्धा काही ठिकाणी जप्त होईल अशी परिस्थिती आहे. आमच्या या प्रसार माध्यमातून आपण जनतेला काय आव्हान देऊ शकतो? मी सातारा सम्राट न्यूजच्या माध्यमातून जनतेला एकच आवाहन करू इच्छितो, विकासाच्या मुद्द्याला धरून विकास पुरुषांना मतदान करा. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सर्वांगीण विकासासाठी घड्याळ आणि कमळ या दोन्ही चिन्हांना मतदान करून त्यांच्या चिन्हासमोरील